नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील प्रभाग समिती सभापती दालन व प्रभाग समिती सभागृहाच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने आज श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली आहे। पूजनानंतर नूतनीकरणाच्या कामांना औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून सभापती सुरेश अण्णा पाटील यांना शुभेच्छा दिल्या। माध्यमांशी संवाद साधताना सुरेश अण्णा पाटील म्हणाले की नाशिक शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले। नागरिकांची समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील असून रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्याही लवकरात लवकर दूर करण्यात येईल। प्रभाग समिती सभापती दालन व सभागृहाच्या नूतनीकरणामुळे कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान होण्यास मदत होणार असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। सर्वात म्हणजे पाऊस चालू झालेला आहे, त्याच्यामुळे जे नागरिकांचे जे काही प्रॉब्लेम आहे त्यातली त्यात पाणी साचणे आणि जे खड्डे झालेले आहे त्याच्या संदर्भातून आम्ही त्याचा एक दौरा झालेला आहे। फक्त 7 आणि 12चा पण निम्मा झालेला आहे, अजून 13मध्ये जायचं आहे। तर हे सर्व करू आणि त्यातले त्यात पाण्याचा जो प्रश्न आहे ते पण सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण की आपली जी थेट पाईपलाईन आहे तिचं काम चालू आहे। ते झाल्यानंतर निश्चितच चांगलं आपल्याला सर्वांना पाणी मिळेल। तसंच आज जी सुरुवात केलेली आहे याच्यापूर्वी आम्ही ऑलरेडी ज्या दिवशी निवडून आलो त्याच्यापासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि नागरिकांचे छोटे मोठे जे प्रॉब्लेम आहे ते पहिल्यांदा आम्ही केले, म्हणजे सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि असाच प्रयत्न कायम ठेवू। तसेच रोडच्या बाबतीत आपल्या शहराचं फार आता सध्या असं वातावरण आहे की खूप खड्डे झाले, परंतु आपले जवळजवळ 28 रोडचे कामं चालू आहे। आणि यापूर्वी जर रोड करत असताना आपण रिसर्फेसिंग करायचो, परंतु आता लोकसंख्या वाढलेली आहे, त्याच्यामुळे पूर्वीचे जे पाईपलाईन आहे त्या बदलणं, ड्रेनेजच्या पाईपलाईन बदलणं हे सर्व गरजेचं आहे। त्यामुळे आता काम करताना आपण जवळजवळ 5-7 फूट खाली खोल करून ॲम्युनिटी पण त्याच्या संदर्भात सर्व देतो आहे। एलचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण तो पण आता आपण सॉल्व केलेला आहे की आपणच ते खड्डे भरून काढायचे। अशा अनेक जे काही उपक्रम आहे हे केलेले आहे आणि आता पुढे सिंहस्थ आहे। त्या संदर्भातून आपल्या आयुक्त असतील, महापौर असतील, आमचे गिरीश भाऊ असतील, यांनी खूप चांगला हे केलेलं आहे। आता वृक्षतोडीच्या बाबतीत पण जास्तीत जास्त कसे झाडं लावायचे तो पण उपक्रम चालू आहे। अशा रीतीने लोकांचे जे प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व करू आणि त्या आमची प्रभाग समिती घेतलेली आहे। त्यांना एकच विनंती आहे की चालवताना थोडं स्लोली चालवा। आणि अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे का प्रत्येक गल्लीमध्ये लोक म्हणतात का स्पीड ब्रेकर टाका, परंतु स्पीड ब्रेकर टाकून उपयोग होणार नाही। सर्वीकडे स्पीड ब्रेकर टाकले तर सिनियर सिटीजन म्हणतात याच्यामुळे आमचे म्हणजे मोटरसायकल चालवताना किंवा स्कूटर चालवताना आम्हाला पण खूप त्रास होतो। म्हणजे अशा अनेक गोष्टी आहे आणि मध्ये 4 वर्षाचा पिरियड गेल्यामुळे अनेक कामं पेंडिंग जे आहे ते निश्चितपणे करू आपण। उद्या नाही कसं आहे माहिती आहे का, तर आमचे सर्वांशी संबंध चांगले आहे। पक्ष हा काही इथे भाग नाही आहे। शेवटी सभासद पण सदस्य जे प्रॉब्लेम मांडतात ते लोकांचे प्रॉब्लेम मांडतात आणि त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील तर शेवटी कोणाला सांगणार, प्रशासनालाच सांगावं लागतात। त्याच्यामुळे असं काही वातावरण बिघडण्याचं काही कारण नाही। मला असं वाटतं आत्ता आमचे जे दौरे झालेले आहे त्याच्यामध्ये बरेचसे आम्ही प्रयत्न केलेले आहे, तरी पण त्याच्यानंतर पाऊस चालू झालेला आहे। तर पावसामुळे जे थोडं लोकांना तकलीफ होती आहे ती पण आता थोडी सहन करावंच लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।